नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योती आर्ट गॅलरी ड्रॉइंग ग्रेड एक्झामिनेशन या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत एलिमेंटरी ग्रेड परीक्षा कर्तव्य भूमिती नंबर 4। दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे। प्रश्न, रेषा AB ही 8 सेंटीमीटर लांबीची आहे। AB रेषेवरील M बिंदू A पासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहे। रेषा AB ला बिंदू M पासून लंब काढा। तर सर्वात प्रथम आपण AB रेषा घेणार आहे 8 सेंटीमीटर। 0 पासून 8 पर्यंत ही AB रेषा घेतलेली आहे। रेषेला नाव देत असताना ठळक अक्षरात नाव असले पाहिजे। बिंदू AB आता प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे A पासून 5 सेंटीमीटर अंतरावर, A पासून 5 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला चॉपमध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे। पाच सेंटीमीटर अंतरावर एक पॉइंट घेतला आपण। या पॉइंटला नाव द्यायचं आहे M। M बिंदूवर चॉकचं टोक ठेवून अंदाजे अर्धवर्तुळ घ्यायचं आहे AB रेषेवर। अर्धवर्तुळ घेतल्यानंतर आपल्याला इथे एक बिंदू मिळाला, त्याला P असं नाव द्यायचं आणि इथे दुसरा बिंदू मिळाला, त्याला Q असं नाव द्यायचं। आता आपल्याला P आणि Q एवढं अंतर चॉपमध्ये घ्यायचं आहे आणि AB रेषेच्या वर इथे एक कंस काढायचा आहे बिंदू P वरून। तसंच बिंदू Q वरून एक कंस इथे घ्यायचा आहे। इथे जो बिंदू मिळाला आपल्याला, या बिंदूला नाव द्यायचं आहे N। आणि N M हे दोन बिंदू जोडून घ्यायचे आहेत। प्रश्नात दिल्याप्रमाणे AB रेषा आपण 8 सेंटीमीटर घेतली। त्यानंतर A पॉइंट पासून M पॉइंट हा 5 सेंटीमीटर अंतरावर घेतला। M बिंदू पासून अंदाजे अंतर घेऊन अर्धवर्तुळ घेतला AB रेषेवरच। इथे P नाव द्यायचं आणि इथे Q नाव द्यायचं। PQ एवढं अंतर चॉपमध्ये घेऊन P बिंदूवरून एक चॉप घेतला, दुसरा Q बिंदूवरून दुसरा चॉप घेतला। इथे आपल्याला एक बिंदू मिळाला, त्या बिंदूला नाव द्यायचं N। N बिंदू M बिंदू हे दोन्ही जोडून घेतले, आपलं गणित बरोबर आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा।